मुझे एक बात बोलनी है। क्या? सही जगह पे है तू। हाँ? सही जगह पे है। इसको सिर्फ खाना बनाना है। हा? जेवण एकदम उत्तम बनवते पण एवढ्या भांडी साठवते ना। मी? मग जेवण एवढं उत्तम बनवते पण एवढ्या भांड्या साठवते ना. आणि तिचं म्हणणं काय असतं, जेवण मी बनवलंय भांडी तुम्ही घासायची. याला काय अर्थ आहे? शेफ आहेस ना, शेफ आहेस ना. धू आता हा तुला शेफ आहेस ना. तुला शेफ आहे. 15 किती 10 मिनिटात एक एक ऑर्डर द्यायची असते. भांडी नसते घासायची. हो. तू त्या शेफ सारखी वागतेस. मी कांदा नाही कापूंगा, मैं चपाती नाही बनवूंगा. सुरुवात बघ. टोमॅटो की असंच नाही की तुझं काम फक्त जेवण बनवणे, सगळं किचन रिलेटेड तुझं काम आहे. क्यानमध्ये मिर्च. प्रणव मेसेज करतोय, गरबाचा काय प्लॅन आहे? हॅलो. करा प्लॅन. भांडे. हड भांडे. ये मम्मा, हा लवकर आलेला धुवायला सांग ना भांडी. माझं काय लॉजिक आता? मी काय, माझा संबंध काय? मी नाही, मी घरचा करता पुरुष आहे. मी नाही भांडी घासणं. लोळ्या. काय बोलली? लोळ्या पुरुष. लोळ्या पुरुष. एक मिनिट. 4-5 महिने घरात नव्हतो. एक दिवस घरात काय बसलोय तर तुम्हाला हे होत नाही. तर नमस्कार गाईस, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही कसे आहात? मस्त आहात? बरं असाल? काय नाही. तर नवरात्री सुरू आहे, तर तुम्ही दांड्या खेळायला जातात की नाही? दांड्या खेळायला जातात का मुली बघायला जातात? हा, लडकी देखता है, ये वही है जो लडकी को देखता है. तर तुमची नवरात्री कशी चालली? मस्त चांगलीच चालली असेल. तर काय नाही, माझी पण नवरात्री चालली जरा अशी हलकी फुलकी. काल कॉलेजच्या गरबाला गेलो होतो, ठीकठाक मजा आली. आता मी एक्सायटेड आहे की कधी आपल्या शाळेचे मुलं डिस्कस करतील, कधी भेटायचे आणि मग आपण त्यांच्यासोबत गरबा खेळूया, फुल माहोल क्रिएट करूया. ए आलो. बाबांची सिच्युएशन कशी आहे गाईस? गाइस, मैनिपुलेट करना कोई मुझसे सीखे. बघा, आत्ता 2 मिनिटापूर्वी मी भांडी घासत होते. अब देखो मैनिपुलेशन का खेळ. हड मी चुकलो मी ब्लॉग काढून. है कोई मुझसे एक दिवस घरी आरामात बसलेलं बघवत नाही ना, लगेच कामाला लागला. इमोशनली ब्लॅकमेल करतात नाही लोक. काय डायरेक्ट झूम 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 तारा सामर नारे वारे से. काय सामर म्हणा. झूम झूम तारा मन वारे वारे से. आता जस्ट रील शूट करायला वेदिकाचा ट्रायपॉड काढला, बघतो तर एक भाग तुटलंय या ट्रायपॉडचं. माझ्या हातात आल्यावर वस्तू अशी का तुटते फुटते मला कळत नाही. नंतर मम्मी बोलते की तिच्याकडून तुटलंय. अरे नाही दाखवत नट, अजून बोल जोरात नटा दाखव. नमस्कार गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आता जस्ट मी माझ्या एक्झामचं हॉल तिकीट कलेक्ट केलंय आणि विचार केला झालंय लवकर काम, तर वरती टेरेसवरती एक चक्कर मारून बसले का बघू तालमीच्या जागेवरती. तर बघते तर काय कोणच नाही. जिथे 4 महिन्याभर आम्ही तालीम केली, जिथे नुसता आवाज असायचा, कधीच शांतता नसायची, ती जागा आता एवढी शांत वाटते ना, खायला उठली जागा. ते आपल्या परीक्षामध्ये बिझी आहे, तर अभ्यास पण केला पाहिजे. महिन्याभर वर्षभर काहीच अभ्यास नाही केला, नुसत्या तालीम. हे बनवा ते बनवा, हे कलर करा ते कलर करा, नुसतं हेच चालू होतं. खूप एकदम असं खाली एकदम मोकळं सुनं वाटतं एकदम ना. काय नाही, एक्झाम देऊयात, मस्तपैकी चांगल्या मार्काने पास होऊयात आणि परत जोशाने तालिमीला सुरुवात करूयात आणि मजा करूयात. हॅलो गाईस, तर उद्या आपली परीक्षा आहे आणि मी माझे आतोनात प्रयत्न करतोय अभ्यास करण्याचा, पण काय होत नाही अभ्यास. सकाळपासून बसलोय, असं
5 मिनटं असे नोट्सला बघितले ना की असं वाटते बापरे, वर्षभराचं सगळं नॉलेज एकदाच घ्यायचा प्रयत्न करतोय. बट यु नो, तुम्ही रिलेट कराल की एक्झामचा अभ्यास आदल्या दिवशीच होतो. खरं तर मी आदल्या दिवशी पण करत नाही. मी आदल्या दिवशी नोट्स सिम्प्लिफाय करतो आणि परीक्षेला जायच्या 4 तास आधी अभ्यास करतो. आता तुम्ही ह्याला म्हणाल फ्लेक्स आहे, पण हा आहे फ्लेक्स. मी 4 तास आधी अभ्यास करून पास होतो आणि आपल्याला पास होण्याशी मतलब आहे. आपल्याला काय पॉईंटर्स नको आहेत. आपल्याला पण नको आहेत आणि आपल्या आईवडिलांना पण लोक त्यांचं म्हणणं आहे, बाबा तू फक्त पास हो. तेवढा पण यार वैताग येतो अभ्यास करायला. हा काय नाही, करा अभ्यास. आता काय करावं लागतं. नमस्कार गाईज. तर आता वाजले तर रात्रीचे 10:30 आणि मी चाललोय कॉफी घ्यायला, कारण की आता मी लगेच झोपणार आहे. मॉर्निंग पासून अभ्यासाची वेळ आली की मला रात्रीचा अभ्यास होत नाही. प्रचंड झोप येते मला. एक तर आधी अभ्यासाची गोष्ट ज्यात झोप येते, त्यामुळे मी सकाळी उठतो मस्तपैकी. परीक्षेच्या दिवशी 3-4 तास आधी मस्त अभ्यास करायचा, एकदा दोनदा वाचायचा, डोक्यात वस्तू गोष्टी. सकाळी 3 वाजता उठणार तर कॉफी लागणार, नाही तर मला झोप येणार. तर चला बघू दुकान उघडीत का आधी. आता कॉफी आहे. नवरात्रीला 4 दिवस झालेत आणि मी अजून माझ्या मित्रांसोबत गरबा खेळायला गेलो नाही. दरवर्षी आम्ही 9च्या 9 दिवस जातो. यावर्षी तर नवरात्री 10 दिवसाची आहे. कधी एकदाची परीक्षा संपते आणि दांड्या गरबा खेळायला जातो मी, मला कळत नाही. तुम्ही तरी बोलवलेले, मला ना कळत नाही. नवरात्री आणि परीक्षा एकाच दिवसात का ठेवतात ही कॉलेजवाली सो कॉल्ड लोक. Good morning guys. So it's 4 o'clock in the morning now आणि मी अभ्यासासाठी उठलो आहे आणि अभ्यास सोडून हे कॉफीचे असे व्हिडिओज बनवत बसलो आहे. ब्लॉगर्स लाईफ गाईज, ब्लॉगर्स लाईफ. जाऊ देत आता मस्तपैकी कॉफी मारूयात आणि अभ्यासाला लागूयात मस्तपैकी झोप उडून, कारण की फ्यू आवर्स लेफ्ट फॉर आवर एक्झाम आणि आपला अभ्यास अजूनही काय नाही झाला आहे. तर जो काही अभ्यास होईल तो आता या 2-3 तासात होईल. तर चला अभ्यास करतो. बाकी काय, गुड मॉर्निंग गाईज. इवन आफ्टर अ हेवी कॉफी इट इज नॉट वर्किंग आउट. डोळे बघा डोळे. 2 पॅकेट कॉफी टाकले होते मी मगमध्ये, तरी एवढी झोप येते ना. खरं आहे बाबा, माझ्याकडून अभ्यास होणारच नाही कधी. कसा बसा पास झालो आहे मी, मला माहीत नाही कसा. चला प्रयत्न करूयात अभ्यास करायची. हे अशा लोकांचं काय करायचं ना मला कळत नाही. मी इथे गाडी पार्क केली आणि या भावड्याने इथे मध्येच गाडी लावली. बाबा जरी तुझी स्कूटी असेल तर तुला मी सांगू इच्छितो की एवढी मोठी पार्किंग आहे, तिथं कुठेही तू गाडी लावू शकतोस, मग मध्ये नको लावूस. ठीक आहे, पुढच्या वेळेस लक्षात ठेव. तर विषय असा आहे की या पार्किंग लॉटमध्ये आज शूटिंग आहे कुठली तरी अनिल कपूरच्या वेबसिरीजची. सेटअप लागला आहे, अर्धा पार्किंग लॉट बुक केला आहे. चांगली गोष्ट आहे. कोण दिसलं नाही एडी वेडी, नाही तर सांगितलं असतं मला एक छोटासा रोल द्यायला. पासिंग काहीतरी 1-2 वाक्य भागो. वाह क्या ॲक्टिंग कर रही. एवढं तर बोलूच शकतो. एवढं काय ह्याच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो. पण अभी उसके लिए थोडा टाईम आहे. चला घरी आता, अजून सुरू नाही झाली शूटिंग. नमस्कार गाईस, कसं काय तू पण जरा फॅन्स आवाज करतात दिसलो नाही. तर गाईस आता मस्तपैकी 2-3 तासाची झोप काढले. 3 नाही म्हणजे 2 तासाची झोप काढले. मस्त पेपर गेला, तुम्हाला काय सांगू. एवढा अप्रतिम आणि असा उत्तम असा पेपर गेला ना. माझा पेपर अर्धा तास आधी झाला, अर्धा तास आधी.
आणि मी एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवत बसलो होतो. एवढा भारी गेला मी वैष्णवचा पेपर झाला म्हणून तो निघाला तर मला कंटाळा आला म्हणून मी सोडलाय. नाहीतर मी ऑलमोस्ट सगळं पेपर सॉल्व्ह केला असता. काहीच अभ्यास झाला नव्हता खरं सांगू तर, पण एवढा सोपा पेपर होता ना. फक्त पेपरला जायच्या 3-4 तासाआधी सकाळी लवकर उठून मी काही तो अभ्यास केला होता. पण पेपर वॉज अनएक्सपेक्टेड. अर्धा तास आधी झाला माझा पेपर. मॅडमला विचारलं मॅडम किती वेळ बाकी आहे, तर मॅडम बोलते अर्धा तास बाकी. मग काय मस्त पैकी आरामात पेपर लिहिला. आता मम्मी वडापाव बनवते मस्त पैकी. पावसाचा सीझन आहे, मस्त पाऊस पडलाय, मस्त गारवा झालाय. मम्मी बोलली जा पाव घेऊन ये, मस्त गरम गरम वडे करते. तर तेच पाव आणायला चाललोय. बाय 10 पाव देतो. क्या बोलते पब्लिक, काय करतेस? ओ ॲटिट्यूड. ही लॅपटॉप वापरायला लागले तर लयच ॲटिट्यूड आला ह्याच्यात. ए हॅलो, मला पण लॅपटॉप चालू आणि बंद करता येतो. बघतो तुला माजले. तर गाईज हा व्लॉग आपण इथवरच ठेवू. तुम्हाला हा व्लॉग काय बोलायचे, काय शायनिंग मारायचे? तर गाईज हा व्लॉग आपण इथवरच ठेवू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जितकं होईल तितकं शेअर करा, लाईक करा. आणि अजून आपल्या चॅनलला जर तुम्ही, अरे थांब ना एंड करतोय मी, अरे तुला बावलट. हा तर कुठे होतो येडपट मुलगी काय असते. तर गाईज हा व्लॉग आपण इथवरच ठेवू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि जितकं होईल तितकं शेअर करा, लाईक करा. आणि आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा. ह्याच्यासारखं नका वागू. आणि गाईज आपल्या व्लॉग्सला अजून प्रेम दाखवा. गेले काही व्लॉग्स कमी व्ह्यूज येत आहेत. मी माझी मेहनत करते. तुम्ही चड्डी दिसते तुम्ही, मी माझी मेहनत करतो. तुम्ही जरा जाऊन मेहनत करा, व्लॉग्स बघा. बाकी काय एवढीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. तर इथवर मी निरोप घेतो या व्लॉग पासून. आणि बाकी काय बस लव्ह यू गाईज. चड्डीला इग्नोर करा.